क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बार्शी टाकळी दोघांचे मृत्यू प्रकरण। मानसिक छळ व धमक्यांना कंटाळून दोघांची आत्महत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। अकोला पोलीस स्टेशन बार्शी टाकळी हद्दीत एकाच दोरीला 2 मृतक यांची फाशी घेतली होती। वरिष्ठांच्या सूचनेनुसार घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली। मृतक क्रमांक 1 किशोर बळीराम सोनटक्के, वय 40, राहणार कानडी, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। किशोर मारुती बोडखे, वय 60, राहणार वरुड, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। दोन्ही मृतक दिनांक 9/5/2026 पासून घरातून निघून गेले असल्याने मृतक क्रमांक 1 याची पोलीस स्टेशन पिंजर येथे 10/5/2026 रोजी मिसिंग दाखल करण्यात आली व मृतक क्रमांक 2 याची पोलीस स्टेशन मंगरुळपीरला मिसिंग दाखल करण्यात आली होती। दिनांक 10/5/2026 ला मृतक क्रमांक 1 यांचा भाचा रोहन दत्तात्रय महल्ले, राहणार शेलूखुर्द, तालुका बार्शी टाकळी, त्याचे मृतक मामाने एक चिठ्ठी व्हॉट्सअपवर टाकली असून दोन्ही मृतक यांनी एकाच दोरीच्या टोकाला निंबाच्या झाडाला बिहाड माथा शेतशिवारात महान धरणाजवळ जंगलामध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला होता। पुढील तपास ठाणेदार प्रवीण धुमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला होता। मृतकाने नातेवाईकांना केलेला शेवटचा कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना प्राप्त झालाय। त्यावरून नातेवाईकांना व्हॉट्सअपवर प्राप्त झालेली सुसाईड नोट आणि घटनास्थळावरची परिस्थिती यावरून प्रथमदर्शनी दोघांनी आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे। तपासादरम्यान दिनांक 12/5/2026 रोजी बार्शी टाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील बिहाड माथा शेतशिवार परिसरात 2 इसमांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। इन्क्वेस्ट पंचनामा करीत असताना मृतक क्रमांक 1 किशोर बळीराम सोनटक्के यांच्या कपड्याची झडती घेत असताना त्यांच्या खिशात मिळालेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये निलेश मोतीराम चौधरी, पूजा निलेश चौधरी यांच्या मानसिक त्रास, धमक्या व छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। सदर चिठ्ठीच्या आधारे आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बार्शी टाकळी अप क्रमांक 394/2026 कलम 108(3)(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, सामा अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी, सामा SDPO श्रीमती वैशाली मुळे मॅडम, पोलीस निरीक्षक शंकर शेडके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, ठाणेदार प्रवीण धुमाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळू पवार बार्शी टाकळी करीत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।